अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे। ट्रम्प हे आपल्या सत्तेच्या दुसऱ्या पर्वात अधिक आक्रमक झालेले दिसतायत। अगदी शपथविधीच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी विविध निर्णयांचा सपाटा लावलाय। बेकायदेशीर स्थलांतराचा मुद्दा असेल किंवा पनामा कालवा, ग्रीनलँड, कॅनडावरती ताबा मिळवण्याच्या त्यांच्या हालचाली असतील, त्यांच्या तडकाफडकी या निर्णयांमुळे अनेक देशांना धडकी भरली आहे। पण ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे अमेरिकन जनतेला सुद्धा धडकी भरली आहे। ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन 1 महिना होण्याच्या आतच आता अमेरिकन जनता त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे। पाहुयात मग सध्या अमेरिकेत नेमकं काय घडतंय। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। ट्रम्प यांनी अर्थ खात्यामध्ये अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना उघडपणे समर्थन देणारे उद्योजक एलॉन मस्क यांना अप्रत्यक्षपणे प्रवेश दिलाय। अमेरिकेचं अर्थ खातं हे अमेरिकेचा अर्थसंकल्प आणि वित्तीय व्यवहार पाहणारा एक प्रमुख सरकारी विभाग आहे। ट्रम्प यांनी सत्तेवर येताच सरकारी कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी नावाचा एक अमेरिकेचा नवा सरकारी विभाग अस्तित्वात आणलाय। हा विभाग अमेरिकेच्या सरकारच्या विविध विभागांमध्ये सुधारणा करून, खर्च कमी करून आणि सेवांची गुणवत्ता वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे। विशेष म्हणजे याचं प्रमुख टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना बनवलंय। अर्थातच याचा संबंध अर्थ खात्याशी येणार आहे। मस्क यांच्या टीमला अमेरिकेच्या फेडरल देयक प्रणालीमध्ये थेट प्रवेश मिळाल्यामुळं खळबळ उडाली आहे। येथून पुढे सरकारी वेतनांपासून ते सरकारी खर्चांपर्यंत साऱ्यावर मस्क यांचं नियंत्रण राहणार का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। त्यामुळे अमेरिकन जनतेनं ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध केलाय। तसंच काही अमेरिकन नागरिकांकडून ट्रम्प यांच्या प्रोजेक्ट 2025चा देखील निषेध करण्यात येतोय। कारण ट्रम्प यांच्या 2025 या प्रोजेक्टमध्ये न्याय विभागावर राष्ट्राध्यक्षांचे अधिकार वाढवून त्यांच्या अधिकाराचा व्यापक विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे अमेरिकेतील काही लोकांना देशात हुकुमशाही सुरू होईल अशी भीती वाटते। त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी महिला खेळांमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे हा देश त्या ट्रान्सजेंडर खेळाडूंनाही लागू होईल जे जन्मतः पुरुष होते आणि नंतर लिंग बदलून महिला झाले आहेत। याशिवाय ट्रम्प यांनी व्यापार आणि स्थलांतरापासून ते हवामान बदलापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे आता अनेक अमेरिकन नागरिक ट्रम्प यांच्या विरोधात गेले आहेत। ट्रम्प यांच्या अजेंड्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाने आवाज उठवायला सुरुवात केली आहे। आता अमेरिकेत पुन्हा 50-50-1 नावाची चळवळ पुढे आली आहे। खरं तर 2017 मध्येच 50-50-1 चळवळ अस्तित्वात आली आहे। 2017 मध्ये जेव्हा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण आंदोलन उभे राहिले होते, ज्याला 50-50-1 चळवळ म्हणून ओळखले जाते। या चळवळीचे अमेरिकेतील राजकीय परिस्थितीवर मोठे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता पुन्हा एकदा 50-50-1 या चळवळीनं डोकं वर काढलंय। 5 फेब्रुवारीला जवळपास 70,000हून अधिक लोक ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात 50-50-1 चळवळी अंतर्गत रस्त्यावर उतरले होते। कॅलिफोर्निया, मिनेसोटा, मिशिगन, टेक्सास, इंडियाना अशा अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारे पोस्टर फडकावले। अनेक ठिकाणी एलॉन मस्क यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, तसेच अनेक ठिकाणी फॅसिझम विरोधात घोषणा दिल्या गेल्या। आता अनेकांना प्रश्न पडला असेल की 50-50-1 हे चळवळीचे नाव कसे? तर 50-50-1 म्हणजे अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 50 ठिकाणी एकाच दिवशी विरोध प्रदर्शन करणारी चळवळ। या चळवळीचा मुख्य उद्देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध बंड करणे आणि लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करणे हा आहे। आता 2017 प्रमाणेच ट्रम्प यांच्या विरोधात पुन्हा एकदा ही चळवळ सक्रिय झाल्यानं ट्रम्प यांच्यावर याचा काही परिणाम होऊन ट्रम्प आपली राजकीय नीती बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।